सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. जे दुपारी बघतायत त्यांना गुड आफ्टरनून आणि जे संध्याकाळी बघतायत त्यांना गुड इव्हिनिंग. कारण आज मला ना खूप खरंच घाई आहे. आजपासून अद्विताची शाळा सुरू झाली आहे आणि शाळा सुरू झाल्यावर आयांची जी गडबड गोंधळ उडते ना, ते काय तुम्हाला वेगळं काय सांगायचं ना, सगळ्यांचं सेमच असतं. खरं तर रोजचं जे रुटीन असतं ते कुठेतरी सुट्ट्यांमध्ये ना कोलमडलेलं असतं. मस्त निवांत उठायचं, निवांत नाश्ता करायचा, कारण घाईच नसते. आणि म्हणूनच आज ना थोडीशी मला घाई झालेली आहे आणि घाईच्या वेळेस मी कोणता पदार्थ बनवते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सगळ्या आईंचा एकच प्रश्न असतो, की मुलं पालेभाज्या खात नाहीत किंवा भाजी चपाती डब्याला दिलेली खात नाहीत. पण ना माझं कसं आहे ते सांगते. तर माझं असं आहे ना, की मुलं किती खातायत यापेक्षा काय खातायत हे जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये असं असतं, की भाजी-पोळी कंपल्सरी केलेली असते. पण ना मला असं वाटतं, की भाजी-पोळीपेक्षा इतरही बरेचसे पौष्टिक पदार्थ आहेत. ते मुलांना आपण खायला घालू शकतो आणि भाजी आणि पोळी दोन्ही एकत्र करून सुद्धा मस्त पराठे, धिरडे म्हणा किंवा थालीपीठं म्हणा, अशी आपण मुलांना देऊ शकतो आणि ती सुद्धा पौष्टिक असतात आणि मुलांना ती खरं तर आवडतात. म्हणून हे भाजी आणि चपातीची सक्ती का करतात ना, मला खरंच कळत नाही. तर चला, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि उशिरात उशीर अजून व्हायला नको, म्हणूनच एक पटकन आणि पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी 2 मिनिटाच्या आत मी सगळं सामान असं रेडी करून ठेवलेलं आहे, सगळ्या साहित्यांची जुळवाजुळव केली आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना, तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करत जा आणि हो, ही रेसिपी फॉलो केली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मी इथे खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि यासोबतच अगदी अर्धा छोटा चमचा जिरं घ्यायचं आहे किंवा जिऱ्याची पावडर तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. पण आलं लसणासोबत ना जिऱ्याचा जो स्वाद येतो ना, तो या पदार्थामध्ये खरंच खूप छान लागतो. आलं लसूण चांगलं कुटून झालेलं आहे आणि जिऱ्याची अगदीच पावडर झाली नाही, पण तरी देखील छान क्रश झालेला आहे. स्वाद छान येईल. आता हे सध्याला आपल्याला लागणार नाही, मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आता इथे आपल्याला एखादं मोठं बोल किंवा भांडं घ्यायचं आहे. यामध्ये सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी भरून, मोठी वाटी आहे हे भरून ज्वारीचं पीठ, 2 मोठे चमचे भरून गव्हाचं पीठ घेतलं, 2 मोठे चमचे भरून बेसन पीठ, 2 मोठे चमचे भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं. जी काही घरामध्ये पीठं असतील ती सगळी 2-2 चमचे तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. आणि जे आपण आलं लसूण आणि जिरं कुटून ठेवलं ते घातलं. अर्धा छोटा चमचा हळद घातली, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 छोटा चमचा ओवा घातला आणि सोबतच चवीपुरतीचं मीठ घातलं. हे सगळं साहित्य, जे कोरडं साहित्य आहे ते आधी मिक्स करून घेऊ. खरं तर अगदीच तुम्हाला वेळ नसेल ना, तर हे प्रीमिक्स तुम्ही आधीच रात्री बनवून ठेवू शकता. फक्त आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायचं नाही. जिरं जे कुटून घातलं त्याऐवजी जिऱ्याची पावडर तुम्ही ते घालू शकता. आणि मग काय, सकाळी फक्त आपल्याला हे ओलसर करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये घालू शकता. आता एकदा का हे पीठ चांगलं एकत्र मिक्स करून झालं की यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे आपल्याला अगदी छान कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, म्हणजे मग पाण्याचा अंदाज तसा आपल्याला येणार नाही. तसं तर खूपच पातळ हे आपल्याला बॅटर करायचं आहे, कारण आपण याची घावणं घालणार आहोत आणि घावणं कशी जरा पातळ आणि जाळीदारच असतात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे. कोणताही सोडा, इनो घालायची अजिबात गरज नाही बरं का. इन्स्टंट ही रेसिपी आहे, पण तरी सुद्धा इन्स्टंट रेसिपीला बऱ्याचदा इनो, सोडा, बेकिंग पावडर असं वापरलं जातं. आपण इथे काहीच वापरणार नाही, तरी सुद्धा हा पदार्थ खूप खमंग लागतोय. प्रमाण जे डब्याला लागणार आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलंय, कारण नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ मी देणार आहे. त्यामुळे नाश्ता आणि अद्विताचा डबा असं दोन्हीच होऊन जाईल. छान बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये कोथिंबीर घातली, कारण आता अजिबातच माझ्याकडे वेळ नाही, त्यामुळे मी भाज्या घालणार नाही. नाहीतर तुम्ही खिसलेलं गाजर, कोबी, दुधी भोपळा, लाल भोपळा असं बरंच काही काही घालू शकता यामध्ये. मस्त बॅटर तयार झालं. हवं असेल तर आपण आणखीन जास्त जसं जसं तुम्हाला घावन हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. खरं तर याला बऱ्याच ठिकाणी धिरडं सुद्धा म्हटलं जातं. पण आपण काही म्हणू शकतो. धिरडं म्हणा, घावण म्हणा किंवा डोसा म्हटलं तरी सुद्धा चालेल. एकूण एकच आहे. तर आपल्याला नॉनस्टिक तवा घ्यायचा किंवा तुम्ही बिडाचा तवा वापरत असाल तर तो तवा तुम्ही इथे घेतला तरी चालेल. हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. चांगला तवा तापलेला असावा. सगळ्या बाजूने थोडासा असा क्रॉस ठेवायचा तवा, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखं असं बॅटर पसरलं जातं. आता इथे तुम्ही साईडला बघताय, इथे ना अजिबात तवा गरम झाला नव्हता, म्हणून मग हे अजिबात त्या तव्याने ना असं बॅटर पकडलंच नाही आणि तिथे अजिबात जाळी पसरली नाही. म्हणून तवा ना सगळ्या बाजूने असा व्यवस्थित गरम झालेला असावा.
हे आपलं पहिलंच धिरडं आहे, त्यामुळे तवा व्यवस्थित असा सेट नसतो. एकदा का सेट झाला, की मग दुसऱ्या तिसऱ्या घावन तर अप्रतिम होतं. हे घावन थोडंसं वरून असं कोरडं झालं ना, की वरून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. म्हणजे मग छान असं क्रिस्पी सुद्धा होतं. खरं तर हे खूप असं मऊ ठेवू नका, कारण आपण डब्याला देणार आहोत की नाही. तर मग मुलं 2-2.5 तासांनी डबा खातात, 3 तासांनी डबा खातात. अशा वेळेस ही धिरडी अशी खूप मऊ पडतात, एकमेकांना घडी चिकटली जाते आणि मग ते खायला तितकं चांगलं लागत नाही. म्हणून मग काय करायचं, थोडंसं क्रिस्पी असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि शक्यतो कितीही पातळ घातलं असेल ना, तरी काही सेकंदासाठी पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. त्याचा छान गोल्डन मार्क्स यावरती यायला लागले, की पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं. हे आपलं पहिलंच धिरडं आहे, तरी सुद्धा किती छान निघालंय बघा. आणि याच पद्धतीने दुसरं धिरडं सुद्धा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. मस्त झालेलं आहे. साईडला काढून ठेवूयात आणि आता पुन्हा तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय. हलकसं तेल लावायचं, याला फार तेलाची सुद्धा गरज पडत नाही. नुसतं तेल पुसून घेतलत ना तुम्ही तरी सुद्धा चालेल. तवा आता चांगला गरम आहे. आता मात्र थोडासा क्रॉस असा ठेवायचा आणि यानंतर असा मस्त यावरती हे बॅटर सोडायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही घावणं सोडा, डोसे सोडा. याच पद्धतीने सोडले की छान अशी जाळी येते. एकसारखं घावण पसरलं जातं, मध्ये जाड, साईडला पातळ असं अजिबात होत नाही आणि यामुळेच हे व्यवस्थित भाजलं सुद्धा जातं. आता थोडंसं वरचं आवरण असं कोरडं वाटायला लागले, की आपल्याला वरून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे घावण सगळ्या बाजूने एकसारखं भाजून घ्यायचं. यासाठी ना फ्लेमवरती आपल्याला तवा थोडासा सरकवावा लागतो, म्हणजे मग कडेला, मध्ये असं व्यवस्थित भाजला जातो. तर बघा दुसरं घावण सुद्धा अतिशय परफेक्ट असं भाजून झालंय. साईडच्या कडा अशा थोड्याशा तुम्हाला गोल्डन वाटायला लागल्या, मध्ये आधी स्पॉट असे गोल्डन वाटायला लागले ना, की लगेचच पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडनी फक्त एक अर्धा ते 1 मिनिटांसाठी हे घावण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. तर दुसरं घावण सुद्धा छान भाजून झालेलं आहे. 2 घावणं झाली आहेत. आणि यानंतर मी तिसरं सुद्धा तव्यावरती घालणारच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त एकसारखी अशी झाली आहे. रंग सुद्धा छान दिसतोय आणि पाहताच खावीशी सुद्धा वाटतायत. ही ज्वारीच्या पिठापासून किंवा इतर थोड्या-थोड्या पिठांपासून आपण तयार केलेली घावणं आहेत. त्यामुळे ही चवीला छान लागतात. भरपूर पौष्टिक आहे नाश्त्यासाठी किंवा तुम्ही डाएट करत असाल, तर डाएटसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. मुलांच्या डब्याला तर अगदी झटपट तयार होतं. आता याचाच मी डबा भरणार आहे. डब्याला आता मोठी-मोठी ही घावणं आहेत म्हणून मी 2च देते. तुम्ही लहान केले तर तुमचं मूल किती खातं यानुसार तुम्ही डबा भरू शकता. आणि आपला डबा भरेपर्यंत तिसरं घावण नाश्त्यासाठी रेडी सुद्धा झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता तिसरं घावण तर अजून सुंदर दिसतंय. छान जाळी आली आहे आणि रंग सुद्धा तितकाच सुरेख दिसतो आहे. तुम्ही इथे बघा मस्त असं घावण तयार झालंय. भरपूर पातळ आणि जाळीदार एकसारखा रंग आलाय, म्हणजेच एकसारखं भाजून सुद्धा झालेलं आहे. तर डबा आता पॅक करून घेते, कारण घावणं थंड झालेत. यासोबतच मी साखर घालून दही दिलेलं आहे किंवा चटण्या, लोणची जर तुमची मुलं खात असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. डबा रेडी झालाय. आता पटकन तिचं आवरते. खरं तर ती कॅमेऱ्यात यायला अजिबात लाजत नाही बरं का. मस्त कॅमेऱ्यात येऊन तिला बोलायचं असतं, पण आत्ता खरंच खूप उशीरच झालाय, कारण तिची बस यायची वेळ झालेली आहे आणि अजून तिला रेडी करायचा आहे. डबा पॅक करून डबा तिच्या बॅगमध्ये ठेवायचा आहे. तर मी पटकन तिचं आवरते, म्हणजे मी माझ्या कामांना मोकळी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि स्वस्त राहा, मस्त-मस्त खात राहा. बाय.